चंद्रपुर महानगरपालिका में कांग्रेस गुट नेता पद को लेकर सियासी घमासान तेज हो गया है। गुट नेता बदलने की मांग को लेकर 16 नगर सेवक नागपुर स्थित विभागीय आयुक्त कार्यालय पहुंचे हैं, जबकि मौजूदा गुट नेता राजेश अडूर ने नगर सेवकों की अयोग्यता की मांग उठाई है। चंद्रपुर महानगर पालिका में कांग्रेस के भीतर गुट नेता पद को लेकर विवाद नया मोड़ ले चुका है। प्रतिभा धानोरकर और नगर सेवक नागपुर स्थित विभागीय आयुक्त कार्यालय पहुंचे और राजेश अडूर को गुट नेता पद से हटाकर सुरेंद्र अडबाले को नियुक्त करने की मांग की। दूसरी ओर मौजूदा गुट नेता राजेश अडूर ने इन 16 नगर सेवकों को अयोग्य घोषित करने की मांग उठाई है। अडूर का आरोप है कि उन्होंने बुलाई बैठक में अनुपस्थित रहकर नगर सेवकों ने नियमों का उल्लंघन किया है। दोनों गुटों के आमने सामने आने से चंद्रपुर कांग्रेस का आंतरिक विवाद एक बार फिर खुलकर सामने आ रहा है। विषय काही नाही, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा 27 नगरसेवकाचा गट हा महानगरपालिकेचा होता आणि त्याचे गटनेते म्हणून राजेशजी अडूर या ठिकाणी होते। पण कुठेतरी राजेश अडूर यांनी नगरसेवकांना विश्वासात घेतलं नाही असा आरोप त्या ठिकाणी झाला आणि म्हणून नगरसेवकांनी समोर येऊन ही प्रक्रिया 16 नगरसेवकांनी या ठिकाणी केली आणि आज तसं पत्र आयुक्त मॅडमला देखील त्यांनी दिलं। आजचा हा कुठलाही किंवा कोणत्याही गटाचा वाद नाही, ही इच्छा नगरसेवकांची होती। नगरसेवक स्वतःहून आले, नगरसेवकांनी स्वतः या ठिकाणी 16 मेंबरांनी सह्या केल्या आणि 15 नगरसेवकाच्या सह्याचा नोटीस देखील या ठिकाणी इश्यू झाला। त्याच्यामुळे कोणाच्या गटाचा किंवा धानोरकर वडेट्टीवारचा विषय अजिबात नाही, नगरसेवकांना विश्वासात घेतलं नाही म्हणून नगरसेवकांनी आयुक्त मॅडमला गटनेता बदलाचं पत्र या ठिकाणी दिलं। सगळ्यांना सांगितलं होतं की अशी हाक ही नगरसेवकांची आहे की गटनेता आम्हाला विश्वासात घेत नाही आहे। मी वरिष्ठांच्या कानावरती देखील हा विषय टाकला होता की कुठंतरी गटनेता आपण आपल्या लेवलवरती आम्हाला बदलून द्यावा, पण पक्षश्रेष्ठकडूनही अशा पद्धतीची कारवाई झाली नाही म्हणून कुठंतरी नगरसेवकांनीच पाऊल पुढे टाकून ही प्रक्रिया या ठिकाणी पार पाडली। नाही चालेल, या पण 16 नगरसेवकांनी कॅव्हिटी या ठिकाणी दाखल करून ठेवला आहे। ज्याची बाजू योग्य असेल त्याच्या बाजूने कोर्ट निकाल या ठिकाणी देईल।